सर्वांना जय हिंद जय भीम। सकाळी मी एकंदरीत सर्वांना आवाहन केलं होतं की मराठा आरक्षण या महाराष्ट्रातील आपल्या गरीब कष्टकरी समाजातील येणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण का, याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहूजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांच्या कार्यातून या महाराष्ट्राची भूमी एक सुपीक भूमी तयार झाली आणि या महाराष्ट्राला आज कुठेतरी या मराठा समाजाला आरक्षणाची गरज लागलेली आहे। त्याच्याबद्दल माझी भूमिका काय हे मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे। मराठा समाज आज आरक्षणाच्या भूमिकेतून पुढे येत आहे। त्यांचं म्हणणं आहे की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्यांना आरक्षण पाहिजे आणि हे शैक्षणिक आरक्षण आजपर्यंत त्यांना मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तदनंतर येऊन या शिक्षणाच्या जोरावरती आम्ही कुठेतरी नोकरी प्राप्त करण्यात कुठेतरी कमी पडलो असं काही त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे, काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीतील आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी मराठा समाजाने ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या अशी भूमिका त्यांनी मांडलेली। मराठा आरक्षण विरोधी 1950च्या दशकात कोण होते याचा सुद्धा शोध घेणे मराठा समाजातील प्रत्येक नेत्याचं कर्तव्य असं मी ते मानतो आणि ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या। मराठा कुणबी आहेत का, तर मराठा हा कुणबीच समाज आहे हे माझं ठाम मत आहे। पण या देशात 1950च्या पहिले ज्यावेळेस या देशामध्ये जनगणना झाली आणि जातीनीय जनगणना ज्यावेळेस कोण कुठल्या जातीत आहे, कुठल्या प्रवर्गात आहे अशी जेव्हा भूमिका या देशामध्ये मांडण्यात आली, तेव्हा महाराष्ट्रातील प्रस्थापित असल्या मराठा समाजातील नेत्यांनी आम्ही मराठा आहोत, कुणबी नाहीत अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली। आम्ही ऑदर बॅकवर्ड मध्ये जाणार नाही, आम्ही मागासवर्गीय म्हणून स्वतःला म्हणून घेणार नाही अशी काही नेत्यांनी भूमिका मांडली। म्हणून आज या माझ्या मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। त्या नेत्यांच्या चुकींमुळे आज काही मंडळी, काही नेते मराठा समाजातील मांडतात तर गेल्या काही शतकांपूर्वी काही आमच्या नेत्यांनी जी चुकी केली त्याच्यामुळे आम्हाला आज या ज्या गोष्टी घडत आहेत, आम्हाला आरक्षण मागायला लागत आहे, या गोष्टी आज आमच्या पुढे येत आहेत। माझं ठाम मत आहे मराठा समाज हाच कुणबी समाज आहे, कारण याच समाजातील असलेले आमचे 2 राजे होऊन गेले। आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली त्यावेळेस येथील असलेल्या प्रस्थापित ब्राह्मणांनी, येथील असलेल्या मनुवादी ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजातून येतात। या वेदांनी किंवा ब्राह्मणांनी तयार केलेल्या या जाती व्यवस्थेमध्ये शूद्राला राज्य करण्याचा अधिकार नाही अशा काही भूमिका मांडल्या होत्या आणि त्या भूमिकेतून आज या देशामध्ये असंख्य अशा जाती निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामधील उच्चवर्णीय जो समाज होता, ब्राह्मण असेल, त्याच्यानंतरच्या काही जाती असतील, त्याच्यानंतर आमच्या जे शूद्र वर्गात येणारे सर्व समाज असतील, तर या समाजांना राज्य करण्याचा अधिकार नाही अशा काही भूमिका वेदांच्या माध्यमातून ब्राह्मणांनी मांडल्या होत्या। त्याच भूमिकेतून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय करण्याचं काम त्याखाली ब्राह्मण आणि मनुवादी लोकांनी केलं। म्हणून मी तुम्हाला सांगतोय या भूमिकेतनं आणि ठाम भूमिकेतनं सांगतोय की या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कुणबी राजा होते। त्याने असंख्य अशा लोकांना आणि असंख्य अशा त्या काळातील जातींना अभय दिलं, त्यांना जवळ घेतलं आणि जाती व्यवस्था कुठेतरी मोडीत काढली। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा येथील मनुवादी ब्राह्मणांचा विरोध होता। म्हणून मी आज ठामपणे सांगू शकतो की मराठा सुद्धा कुणबी आहेत। पण माझी एक भूमिका आहे, आज मी SC STचा आरक्षण बचाव समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी एक भूमिका आहे की मराठा समाजाला आज नोकरीतील आरक्षण पाहिजे, त्यांना शैक्षणिक आरक्षण पाहिजे, पण त्यांनी जो आरक्षण मागितलेला आहे तो ओबीसी या घटकामधून त्यांना आरक्षण मिळावा अशी त्यांची भूमिका आहे। पण त्यांची मागणी जरी रास्त असली की आम्ही कुणबी मराठा आहोत, पण आज कुठेतरी ज्या गेल्या शतकामध्ये आरक्षण देण्यात आलं होतं ते या महाराष्ट्रात फक्त ओबीसी समाजाला 27% आरक्षण आहे
आणि त्यामध्ये जर मराठा समाज स्वतःला ओबीसी म्हणून घेऊन आणि त्याच्यातलं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत असेल तर इथील असलेल्या ओबीसी समाजावर सुद्धा अन्याय होईल. म्हणून माझं काय म्हणणं आहे की या महाराष्ट्राच्या भूमिकेत, या महाराष्ट्राच्या राज्यात असंख्य असे आमचे मराठे, असंख्य असा मराठा असलेल्या समाजातील मुख्यमंत्री होऊन गेले. त्याच्यातील अपवाद म्हणून काही ब्राह्मण मुख्यमंत्री झाले असतील, काही एखाद वर्ष दलित मुख्यमंत्री झाले असेल, किंवा एखाद वर्ष AR अंतुले सारखे मुस्लिम मुख्यमंत्री झाले असतील. पण त्याच्या पूर्ण कार्यकाळात कोणत्याही पद्धतीने कोणताही मुख्यमंत्री मराठा समाजाशिवाय झालेला नाही. ज्या राज्यात वर्षानुवर्ष सत्तेमध्ये असलेले आमचे मराठा समाजाचे मुख्यमंत्री राहिलेले, तर त्यांनी त्यांच्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल, आणि माझं जरांगे पाटीलांना म्हणणं आहे की तुम्हाला जर ऑदर बॅकवर्ड क्लास मधील आरक्षण पाहिजे असेल, तुम्ही आज मान्य केले का आम्ही सुद्धा शूद्र आहोत. ही खेदाची नाही तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे की वर्षानुवर्ष या देशामध्ये वर्ण व्यवस्थेने लाथाडलेल्या सगळ्या समाजाला, त्या समाजावरती ज्या ज्या पद्धतीने अन्याय झाले ते आज तुम्ही मांडत आहात, आणि शूद्र म्हणून तुमच्यावरती सुद्धा अन्याय झालेले आहे. ही भूमिका तुम्ही आज मांडत आहात, ही सुद्धा स्वागतार्ह आहे. वर्षानुवर्ष काही मंडळी आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत या भावनेतून कुठेतरी वावरत होती आणि इतर जे समाज आहेत त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. आज तुम्ही बहुजन आहात, या भूमिकेतनं पुढे आलेले आहात. तर माझं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना होणे ही काळाची गरज आहे. आज जर मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये जर आरक्षण पाहिजे असेल तर माझं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणना, जातीची किती लोक कुठल्या कुठल्या स्तरावरती आपल्या महाराष्ट्रात आहेत, जो असलेला ऑदर बॅकवर्डचा जो आरक्षण आहे, ओबीसीचा आरक्षण आहे 27% हा कमी आहे, आणि त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं तर कुठेतरी एका भावाने दुसऱ्या भावावरती अन्याय केला अशी कुठेतरी गोष्ट निर्माण होईल. तर जातीनिहाय जनगणना या महाराष्ट्रात होऊन ज्या पद्धतीने राहुल जी बोलत आहेत, जिसकी जितनी संख्या उस हिसाब से उसको आरक्षण दिया जाए, तो या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना करून मराठा ओबीसी किती प्रमाणात आहेत, जर ते 60 ते 70% असतील तर 60 ते 70% आरक्षण हा ऑदर बॅकवर्ड क्लासला देण्यात यावा, ओबीसी समाजाला देण्यात यावा, ही अशी आमची रास्त मागणी आहे. आणि मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये सामावून घ्यायचं असेल आणि घ्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. कारण मराठा समाजावरती वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे, तर त्याला जर ओबीसी बॅकवर्ड क्लास मध्ये घ्यायचं असेल तर प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. जातीनिहाय जनगणना करून ते महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचे 60 ते 70% ओबीसी आणि मराठा समाज आहेत. या महाराष्ट्राला आरक्षणाची सर्वतोपरी गरज असताना, या महाराष्ट्र कुठेतरी हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित असताना छत्रपती शाहू महाराजांनी या महाराष्ट्रात प्रथमतः आरक्षण दिलं आणि सर्वांसाठी दारं उघडी केली. देणारा समाज आज कुठेतरी मागणारा समाज झाले, आणि जो समाज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पडतालीच झाला होता, ज्याच्यावरती अन्याय होत होते, असे काही मंडळींनी म्हणणं मांडलेलं आहे की आम्हाला शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित केलेलं. माझं एकच म्हणणं आहे की गेल्या 50 ते 60 वर्षापासून या महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री राहिले. या मुख्यमंत्र्यांनी सर्व स्तरातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण का फ्री केलं नाही याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे. मराठा समाजाचेच मुख्यमंत्री राहिले या महाराष्ट्रात. जातींना आरक्षणाची गरज जेव्हा लागते तर त्यावेळेस शिक्षणासाठी असंख्य असा पैसा लागतो. पण आजपर्यंत या महाराष्ट्रात असंख्य असे मुख्यमंत्री झाले, कुठल्याही पक्षाचे झाले असतील, पण त्यांनी शिक्षण मोफत केलं नाही. लाखो करोड रुपयाचे रस्ते बांधले, लाखो करोड रुपयाचे महल तयार केले, स्वतःचे कंपन्या तयार केल्या, शिक्षणासाठी मोठ्या मोठ्या हायस्कूल तयार केलं, पण शिक्षण मोफत कोणीही दिलं नाही. आज शिक्षण मोफत न दिल्यामुळे आज कुठेतरी आमच्या मराठा समाजातील बांधवांवरती ही वेळ आलेली आहे का आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि त्यांना आरक्षण देणे रास्त आहे. त्यांना आरक्षण देऊ नये या भूमिकेतून या महाराष्ट्रातील एकही समाज नाही, पण त्यांचं आरक्षण देत असताना कुठल्याही समाजातील आरक्षण हिसकावून घेऊ नये हीच भूमिका सगळ्यांची. या महाराष्ट्राला देणारा समाज असेल कोणी तर मराठा समाजाचा आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून
कुणबी राजा, कुणबी मराठा हा जो ठेका आज कुठेतरी आपले मराठा समाजातील आरक्षणाच्या भूमिकेत उतरलेले आपले नेते घेत आहेत। हे वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने या महाराष्ट्राला कुठेतरी देणारा समाज म्हणजेच मराठा समाज होता आणि तो आज सुद्धा देणारा समाजच आहे। पण त्यांना कुठेतरी आज आरक्षणाची गरज लागली, कारण त्यांना सुद्धा समजलं की या मनुवादी वर्ण व्यवस्थेने, ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांना तो सुद्धा छललेला आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर जातीनीय जनगणना या महाराष्ट्रात होणे काळाची गरज आहे। आपण 60 ते 70% आहात महाराष्ट्रात, तर आपण 27% आरक्षण का घ्यायला पाहिजे? आपण 60 ते 70% आरक्षण घ्यायला पाहिजे मराठा समाजाला। माझं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करत आहात ऑदर बॅकवर्ड क्लास मधून आपल्याला आरक्षण पाहिजे, आपण सुद्धा शूद्र आहात ही आपण मागणी मान्य केलेली आहे की आपल्यावरती सुद्धा ब्राह्मणी मनुवादी वर्ण व्यवस्थेने अन्याय केलेला आहे, तर आपल्याला आरक्षण ऑदर बॅकवर्ड क्लासचं वाढवण्यात यायला पाहिजे। यासाठी जातीनीय जनगणना होणे ही काळाची गरज आहे। येत्या 1 ते 2 महिन्यात माझं देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री यांना म्हणणं आहे की आपण जातीनीय जनगणना करून ऑदर बॅकवर्ड मध्ये किती जाती आपल्याला या मराठा समाजाच्या माध्यमातून टाकायच्या आहेत याचं सर्वेक्षण करण्यात यावं आणि जेवढा समाज असेल ऑदर बॅकवर्ड धरून मराठा समाज जर 60 ते 70% असेल तर 60 ते 70% सरसकट आरक्षण त्यांना द्या। आणि जातीनीय जनगणना केल्याशिवाय आपल्याला कोणालाही आरक्षण देता येणार नाही। जर आपण जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावण्याचा प्रयत्न असं जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर याचा कुठेतरी आम्ही निषेध आज या आपल्या माध्यमातून करत आहोत। आणि SC ST समाजाची ठाम भूमिका आहे की ज्याची जेवढी संख्या आहे त्यांना त्या पद्धतीने आरक्षण देण्यात यावं। पण कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून कोणत्याही समाजामध्ये घुसून त्यांचं आरक्षण कुठेतरी बाधित करण्याचं असं कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देण्यात येऊ नये। माझं आणि SC ST समाजाची जी मतं आहेत तुम्हाला पाठवलेली आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान लिहित होते आणि त्यांनी जेव्हा देशमुख साहेब जे आमचे कोकणातले मोठे नेते त्यांना जेव्हा सांगितलं होतं की मराठा समाजाला मी आरक्षण देऊ करत आहे, तुम्ही पुढे येऊन जातीनीय जनगणनेमध्ये मराठा कुणबी असं तुमचा उल्लेख होऊ द्या, तर त्यावेळेस त्यांनी ती मतं मांडली। पण काही प्रस्थापित नेत्यांना मान्य नव्हतं की आम्ही मागासवर्गीय होऊन घेणं मान्य नव्हतं। ते त्यावेळेस बोलत होते आम्ही क्षत्रिय आहेत आणि या क्षत्रियच्या भूमिकेत राहिल्यामुळे मराठा समाज कुठेतरी आज ज्या भूमिकेत उतरलेला आहे त्यांच्या काही लोकांना आज कुठेतरी नोकरीमध्ये असू द्या किंवा शैक्षणिक असू द्या अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याचा सर्वस्वी त्या काळातले असलेले नेते दोषी आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हाही म्हणाले होते की मी उद्या राहीन ना राहीन पण तुम्हाला याची खंत जाणवेल का तुम्हाला आरक्षण मिळालं नाही। हीच खंत आज काही मंडळी बोलून दाखवत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेव्हा सुद्धा भूमिका होती तर तुम्ही मागासवर्गीय आहेत, तुम्ही शूद्र आहात, या वर्ण व्यवस्थेने तुम्हाला सुद्धा छललेलं आहे, तर तुम्हाला आरक्षणाची गरज आहे। ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या समाजाला, ज्या ज्या जातींना या वर्ण व्यवस्थेने छललेलं आहे, या छललेल्या जातींना आरक्षण देण्यात आलं। हे आरक्षण आर्थिक आधारावरती देण्यात आलं नव्हतं, हे आरक्षण हजारो वर्ष जातींना ज्या मनुवादी वर्ण व्यवस्थेने पछाडलेलं होतं आणि ज्यांना कुठेतरी या मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलेलं होतं, अशा वर्ण व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी आरक्षण देण्यात आलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी। ही जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आरक्षण होतं, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आरक्षण होतं, जेणेकरून या देशातील जाती व्यवस्था नष्ट करून या देशातील सर्व समाज मुख्य प्रवाहात येईल यासाठी हे आरक्षण होतं। आज कुठेतरी या आरक्षणाच्या द्वारे आज आमचा मराठा समाज मागास राहिलेला आहे, त्याला वाटत आहे की मला सुद्धा आरक्षण पाहिजे। तर या मराठा समाजाला माझ्या या जरांगे पाटीलांना म्हणणं आहे की या महाराष्ट्राची जातीनीय जनगणना करून तुम्ही 27% 28% असलेल्या ओबीसी वर्गात आरक्षणात घुसून काही मिळणार नाही, कारण संख्या जास्त आहे आणि आरक्षण कमी आहे। तर जातीनीय जनगणना करून 60 ते 70% आरक्षण तुम्ही स्वतःसाठी घ्या, अशी आमची ठाम भूमिका तुमच्या बरोबर असल्याचे आम्ही आज मांडत आहोत। जय हिंद, जय भीम।